नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन प्रगती 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवशी मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। चला मग आपल्या अंकगणिताच्या आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी संख्या आणि संख्यांचे प्रकार या घटकावरती मी स्वतः काही 45 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की ऑप्शननुसार उत्तर येत नाहीये, एखादा ऑप्शन इकडे तिकडे होऊ शकतो नसेलही ऑप्शनमध्ये, पण तुमचं जसं उत्तर निघेल तसं काढा। एका प्रश्नासाठी आहे बघा, त्याच पद्धतीने मी तिथे हॅशचं चिन्ह करून दिले तुम्हाला, म्हणजे तुमचं जे उत्तर येणार आहे ना ते उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे। मग एक समसंख्या विषम संख्यांचा एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5। त्याच्यामध्ये क्रमाने येणारी तिसरी संख्या कोणती इतकाच प्रश्न केलाय, समय विषमय की फक्त क्रमाने येणारी काढायची याची काहीच कल्पना दिलेली नाहीये। मग त्याची उत्तर सूची आज तुम्हाला मिळेल। क्रमाने काढायला सांगितली तर कुठली मिळेल, तुम्ही तिन्ही पण काढून ठेवा, क्रमाने येणारी संख्या काढून ठेवा, सम पण काढून ठेवा आणि विषम पण, ऑल क्लिअर पाहिजे, काहीही शंका नको त्यात। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 ला पण काही मुलांना अडचण होती। माझ्या मते मूळ संख्यांची बेरीजचा प्रश्न असावा, सगळ्या मूळ संख्या घेऊन बेरीज करून घ्या, तिथे कोणताही फॉर्म्युला नाहीये, दोन मूळ संख्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य येत नाहीये, बेरीज करून पाठ ठेवायची, विषय संपला। बघा मग अशा पद्धतीनं पेपर तुम्ही सोडवा। माझ्या माहितीनुसार अजून दुसऱ्या की पाचव्या एका प्रश्नाला उत्तर निघते एक आणि पर्यायामध्ये नाहीये, तुमचं जे निघाले ते काढून ठेवा, काही हरकत नाहीये जरी पर्यायामध्ये नसेल तरी। चला मग बऱ्यापैकी सर्वांचे प्रश्न सोडवून झाले असतील, लवकरच त्याचे एक्सप्लेनेशन देणारे एक लेक्चर नक्की होईल आपलं। तत्पूर्वी माझे काही शेकडेवारीचे 1-2 प्रकार मला महत्त्वाचे आहेत, कंटिन्यू करायचे, ते झाल्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन देऊ आणि टेस्टचं पण नियोजन करू। चला आपण काय बघत होतो, शेकडेवारी कोणता घटक, शेकडेवारी। आधी सांगितलं याचे खूप सारे प्रकार आहेत, मग यावरच्या लेक्चरला एक प्रकार सुरू केला होता। जर का एखादा गुण, उंची, त्यानंतर किंमत, पगारीमधला बदल असं काही दिलं असेल, सुरुवातीला जास्त दिलं म्हणजे एला बी पेक्षा इतके टक्के गुण जास्त आहेत आणि कमी विचारले समजा, तर काय फॉर्म्युला वापरायला सांगितला, 100 गुणिले टक्के छेद 100 अधिक टक्के। सुरुवात जास्त नाही झाली म्हणून, बरं का, आठवते ना। आणि दुसरं काय होतं, जर का सुरुवात कमी शब्दाने झाली, कमी वरून जर का जास्त विचारलं असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायला सांगितला, 100 गुणिले टक्के छेद 100 वजा टक्के। आता हे काही पाठ करत बसायचं का, अजिबात नाही। मग काय करायचं, जोपर्यंत आपण कमी जास्तची उदाहरणे घेतोय तोपर्यंत जितकी पेजेस लागतील प्रत्येक पेजवरती ते लिहित जायचं, वरती समासात लिहायचं, मनाने पाठ होऊन जातं। चला कालच्या होमवर्कची आधी उदाहरणे सांगते। आता खूप इंटरेस्टिंग लेसन सुरू झाला आहे, एक सुद्धा लेक्चर चुकूनही मिस करायचं नाही, खूप महत्त्वाचे प्रकार, इथून पुढे येणाऱ्या प्रकारावरतीच खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत याआधी आणि ते आपल्याला आले पाहिजेत। थोडेसे टफ आहेत प्रकार, सोपं नाही आहे, पण लक्ष दिलं तर ते सोपं जाईल। बघा आता मी प्रश्न लिहिण्यात वेळ नाही घालवत, तुमच्याकडे प्रश्न असतील मी डायरेक्ट ओरली असं सांगून देते। बघा ए ला बी पेक्षा 30% गुण जास्त मिळाले, पहिला प्रश्न होता तुमच्याकडे असेल, ए ला बी पेक्षा 30% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले आहे ना प्रश्न समोर तुमच्या। ए ला बी पेक्षा 30% गुण जास्त मिळाले, जास्त दिले, ए ला बी पेक्षा 30% जास्त म्हटल्यावर की सूत्र काय आलं, 100 गुणिले टक्के छेदामध्ये 100 जास्त म्हटले ना म्हणून अधिक करायचं, सोपं आहे। मी प्रश्न लिहिला नाहीये, तुमचं तुम्ही बघा, कालचा क्वेश्चन असेल तुमच्याकडे, 100 गुणिले 30 छेद 100 अधिक 30। चला सोडवलंय का, 100 गुणिले 30 छेद 130 बेरीज झाली। आता बघा बरं, कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल, कोणी तर 10 ने भाग घालवेल या दोन्हीला किंवा 0 ला 0 कॅन्सल करा। 100 गुणिले 3 किती झाले, 300 झाले, छेदामध्ये किती आले हो, 13 आले।
300/13 आल्यानंतर शक्यतो आपल्याला जे पर्याय येतात ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच येतात, त्यामुळे याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करणं खूप गरजेचं आहे। मग सर्वांना आता हे लक्षात राहिले, तो पाठ झाले अगदी, कारण आपण तो लेसन घेतलाय ना पूर्णांकयुक्त अपूर्णांकवाला। चला मग आता इथे 13 ला भाग घालवायचे, 13 ने 300 ला भागायचा आहे आपल्याला। भाग कसा जाईल बघूया का। इथे 30 आहे, 13 दूनी 26, पुढे काय झालं 4 राहिले, वरचे शून्य आहे असे घेतले। पुन्हा एकदा बघा 13 एके 13, 13 दूनी 26, 13 त्रिक 39 आणि राहिले किती 1 राहिले। मग हे लिहितो कसं, आठवतंय का सर्वांना? हा, छेदाला 13 आहे असे लिहितो, राहिलेली बाकी डोक्यावर लिहितो आणि आलेला भागाकार शेजारी इथे लिहित असतो। म्हणजे 23 गुणिले 13 करून बघा, त्याच्यामध्ये अधिक 1 मिसळा तर 300 येणार आहे। 23 गुणिले 13 किती येत आहेत बघा, त्याच्यामध्ये काय मिसळायचे अधिक 1। बघा कन्फर्म उत्तर बरोबर आले का बघूया का। 13 त्रिक 39, हातचे गेले 3, 13 दूनी 26 आणि 3 29, 299 अधिक 1 मिसळा 300/13 होतील। आले का असं उत्तर सर्वांचं? नक्कीच आलं असेल, खूप हुशार आहात तुम्ही सगळे आणि एकदम करेक्ट अभ्यास करताय ना। ते याच्यापेक्षा वेगळा काहीही अभ्यास करण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये। दिलेले एक्स्ट्रा क्वेश्चन तेवढे सोडवा, एक टेस्ट होऊ द्या, मग तुमच्या लक्षात येईल बघा आपल्या झालेला बदल। चला अशाच पद्धतीचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला घेते, कालचा प्रकार रिवाइज होईल थोडासा, त्यानंतर नवीन एक प्रकार आज सुरू करणार आहे। खूप इंटरेस्टिंग आता आहे बघा, तुम्ही खूप पटापट उत्तरं सोडवाल अशी नक्कीच अपेक्षा आहे माझी। हा, आणि आपण घेतलेल्या प्रकाराच्या बाहेरचा कुठलाही गणित परीक्षेला येणार नाही, कुठल्याही क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघू शकता। लिहून घ्या माझ्या बरोबर, माधवला माधुरीपेक्षा, हा आता तरी एका वळीमध्ये 1 ते 2 ओळीमधले क्वेश्चन आहे, तोपर्यंत मी लिहून देते आहे। 1-2 प्रकार झाले की पुढचे नवीन प्रकार येणार आहेत ना, त्याचे 3-4 वाक्यांमध्ये क्वेश्चन्स राहणार आहेत, ते शक्यतो निम्मा तर बोर्ड क्वेश्चनने बनणार आहे। मग अशा वेळी वेळ वाचवण्यासाठी अजून एक ट्रिक आपण करणार आहोत, जसं की अंकगणिताचे प्रश्न तुम्हाला मिळाले त्या पद्धतीने मी अगोदर तुम्हाला प्रश्न पाठवेन। ते त्याच्यामध्ये एक प्रकार असतो बघा, एका गावची लोकसंख्या इतकी होती, काही वर्षांनी इतकी झाली, मग शेकडा किती वाढ घट झाली, असे मोठाले प्रश्न आले की मी तुम्हाला ते प्रश्न अगोदर पाठवून देईन, म्हणजे लेक्चरच्या अगोदर मिळतील। मग ज्यावेळेस आपलं लेक्चर सुरू होईल तेव्हा मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन। प्रश्न अगोदर तुमच्याकडे असेल, माझ्या हँडरायटिंग मधला, मी क्वेश्चन माझ्या नोटबुकमध्ये असेल, फक्त रीड करणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन बोर्डवरती देणार, जेणेकरून मोठ्या प्रश्न लिहिण्यासाठी बोर्ड पण अपुरा पडणार आहे आणि वेळही जाईल आपला त्याच्यासाठी। हे सोपे आहे, लिहूयात आपण। माधवला माधुरीपेक्षा 15% गुण कमी मिळाले। काय सांगितलंय? काढा उत्तर लगेच, कमी आले की पुढचं आपोआप जास्त येत असतं, हो की नाही? हा, माधवला माधुरीपेक्षा 15% गुण कमी मिळाले, तर माधुरीला माधवपेक्षा किती गुण जास्त मिळाले? माझ्याबरोबरच प्रश्न लिहायचा, तुमचा अजिबात वेळ जाणार नाहीये। माधुरीला माधवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? किती टक्के गुण जास्त, पुढचा ते येते ना, लिहा, जास्त मिळाले असा प्रश्न विचारलाय। चला मग मी डायरेक्ट उत्तर सांगायला सुरुवात करते। पहिलेच वाक्य वाचायचं, याआधी पण सांगितले रिव्हिजनसाठी एक प्रश्न घेतला। पहिल्या वाक्यात कुठला शब्द आलाय? कमी शब्द आलाय। मग सूत्र वापरताना आपण काय करणार? 100 गुणिले टक्के, छेदामध्ये पहिल्या वाक्यात कमी शब्द आल्यामुळे 100 वजा टक्के करायचे। ओके डन, किमती ठेवा, उत्तर संपेल। हा, 100 गुणिले टक्केमध्ये काय आहे? 15 आहे, हो की नाही? छेद 100 वजा 15। चला मग कॅल्क्युलेशन करूया। 100 गुणिले 15 छेद 100 मधून 15 गेले, 85 राहतील ना? ओके डन। हा, 85 राहिले, करून पण बघितलं, हा 85 राहिले। आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला सोप्या पद्धतीने करायचं आहे। बघूया का इथं इथे कितीने भाग जाऊ शकतोय? कितीने भाग जातोय? इथं 5 ने भाग जातोय। 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 सत्ते 35, म्हणजे पुन्हा किती आले? 300 ला कितीने भागावं लागणार आहे? इथं अंशाला 300 आले भागिले 17, 300 भागिले 17 आले। आता भाग घालूया का 300 आणि 17चा?
17 एके 17, 17 दोन्ही 34 आहे म्हणून 17 एके 17 आहे असे लिहून घेते. पुढे बघा, हा 10 मधून 7 गेले, 3 राहिले, परत हातचे गेले, 1 राहिले आणि पुन्हा वरचे शून्य खाली लिहून घेतले. 130 आला. आता 17च्या पाड्यामध्ये नसेल पाठ तरी गुणाकार करून बघायचा, काहीही हरकत नाहीये. कोणी आपल्याला पाडे नाही विचारत. 17 गुणिले 130 पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची. 17 गुणिले 8 करून बघा, 17 गुणिले 7 करून बघा, लगेच समजेल. 8 7 56, 8 एके 8, 8 आणि 5 13, म्हणजे 8 तर नसणार, 136 मोठा नक्की 7चा भाग बसेल. 7 7 49, 7 एके 7, 7 आणि 4 किती झाले? 11 झाले, म्हणजे 119 130 पेक्षा लहान आहे म्हणून 17 7 119 चा भाग बसला. करा बसा बाकी. 10 तून 9 गेले, 1 राहिले आणि 1 झाले. पुढे शून्य घेऊन काहीही करायचं नाही, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं आहे आपल्याला. झालं तर मग कसं लिहितो पूर्णांकयुक्त अपूर्णांक? छेदाचे 17 आहे असे जी आलेली बाकी ती डोक्यावर लिहितो, अंशाला लिहितो आणि भागाकडे इथे लिहितो साईडला, म्हणजे 17.11/17% जास्त मिळाले. समजलं का उदाहरण? काल हा प्रकार ऍक्च्युली आपल्याला झालेला होता की नाही? आता बघा, आज खूप छान छान प्रकार शिकायचे, अतिशय मस्त आहे. चला बघूयात. आता मुलाला गणित कधी मस्त असतं का? हो विद्यार्थी मित्रांनो, अतिशय मस्तच असतं गणित ऍक्च्युली. आता बऱ्याच जणांना आवड निर्माण पण झाली असेल गणित या विषयाबद्दल. अशीच आवड ठेवा, विषय अगदी सोपा आहे हा. नवीन प्रकार, आता तुमचा कितवा प्रकार चाललाय नेहमीप्रमाणे बघा. किती गणित झाले एकदा काउंट करा, शेकडेवारीचे भरपूर झाले असतील. चला पहिला प्रकार, नवीन प्रकार सांगते. पहिलं गणित आहे, 60चा शेकडा 50% काढून येणाऱ्या संख्येचा शेकडा 50 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? बघा तुम्हाला सांगते काय गणित. 60चा शेकडा 50 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा 60चा शेकडा 50 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला. लिहा माझ्या बरोबर. तर मूळ संख्या कितीने कमी झाली? झालं का लिहून तुमचं पण? मूळ संख्या कितीने कमी झाली? ओके डन. क्वेश्चन तर झाला. आता येणारे पुढचे प्रश्न ॲज इट इज सेम. 2-3 उदाहरण घेऊया समजेपर्यंत तुम्हाला. खूप सोपं आहे ऍक्च्युली. कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाही, आधीच सांगितले. एखादं सूत्र आलं तर तिकडे सरळ व्याजमध्ये येते, चक्रवाढ व्याज वगैरे त्याच्यासाठी, अन्यथा सूत्रांची आवश्यकता नाहीये. 60चा शेकडा 50 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? आता मला सांगा, मी थोडं एक्सप्लेन डिटेल्स मध्ये करणार आहे, परत शॉर्टकट पण सांगते. मूळ संख्या कोणती? 60 आहे, हे तर माहित पाहिजे. 60चा किती काढायचे? शेकडा 50. येतो की नाही आपल्याला 60चा शेकडा 50? हे असलं परीक्षेत लिहित बसायची गरज नाही, पहिलंच उदाहरण आहे म्हणून लिहून दाखवते. 60चा शेकडा 50 कसा काढतो? 60ला 60 साठी गुणाकाराचं चिन्ह. शेकडा 50 म्हणजे 50%, म्हणजे 50/100. समजलं का? 60चा किती? शेकडा 50. 60 आहे असं 60 साठी गुणाकार. शेकडा म्हणजे टक्के, म्हणजे छेदात 100 आणि 50 अंशाला लिहिले, 50/100 लिहिले. किती आला बघा? शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 6×5 आला. प्रश्न काय केलाय? 60चा शेकडा 50 काढून वर काढला 30 आला. येणाऱ्या संख्येचा, कुठली संख्या आली? 30 आली. वर 30चा पुन्हा शेकडा 50 काढा. 30चा शेकडा 50 समजतंय का? बघा, येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? 30चा शेकडा 50 करूया. 30 गुणिले शेकडा 50 म्हणजे 50%, 50/100.
अगदी सोपं आहे. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 3 5 15. किती आला? 15 आला. पुढे प्रश्न केलाय तर मूळ संख्या कितीने कमी झाली? मूळ संख्या होती 60 आणि आलाय किती आता? 15 आलाय. कितीने कमी झाली विचारले म्हणजे 60 वजा किती करावं लागणार आहे? 15 करावं लागणार आहे. 60 वजा 15 45 झाली. म्हणजे मूळ संख्या 15 झाली आहे. 15% आला होता. मूळ संख्या 45 ने कमी झाली. बरोबर आहे का? समजते का? हाच प्रकार पुन्हा एकदा डिटेल्स सांगते. त्यानंतर अशा प्रकारची खूप उदाहरणे सोडवूया. 60 चा शेकडा 50 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? मूळ संख्या 60 आहे. प्रश्नात दिली 60 चा शेकडा 50. 60 चा शेकडा 50. 60 गुणिले 50 छेद 100 किती आलं? 6 पंचे 30 झालं. तो काढला. पुढे 30 चा शेकडा 50. त्यांनी काय सांगितले? येणाऱ्या संख्येचा पुन्हा एकदा शेकडा 50 काढा. 30 चा शेकडा 50 काढला किती आलं? 15 आलं. तर मूळ संख्या कितीने कमी झाली? पूर्वी होती 60 आता किती आली? 15 आली. म्हणून 60 वजा 15 45. मूळ संख्या 45 ने कमी झाली. आता परीक्षेत वेळ वाचवण्याकरता इथे एकच कॅल्क्युलेशन आहे बघा. तीस आले. पुढे बघा 60 चा शेकडा 50 काढला. 0 0 गेले इथे 0 0 6 पंचे 30 आले का? 30. हा इथं येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 बघा 30 आले. 30 चा 50 शेकडा म्हणजे 50%. चला किती आले? 15 आले. मग 15 ही संख्या मूळ संख्या कितीने कमी झाली? लगेच 60 वजा 15 किती आले? 45. ओके फिनिश कॅल्क्युलेशन. सोपं आहे का? सोपं आहे का? हा हे परीक्षेत करायचं खास पण ते कधी होईल? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा सराव झाल्यानंतर होईल. तात्पुरतं नोटबुक मध्ये लिहून घेताना मात्र असं डिटेल्स लिहून घ्या. होते का माझ्या बरोबर लिहून? होत असेल. समानच वेळ लागते ना आपल्याला. समजून घेत चला आणि परत छान लिहून घेत चला. मागे राहायचं नाही. एखादं लेक्चर समजा शिकवताना नाही लिहिता आलं तर त्यावेळी पुन्हा एकदा व्हिडिओ बघून तुम्ही लिहून टाकत जा. कारण मागे राहिला तर कालचा प्रकार आपल्याकडे नसेल तर पुढचं जमत नाही. आता बघा पुढचं सेम गणित असा. आता कोणाकोण येते बघायचं का? येत असते. मिशन बाकीचे विद्यार्थी हुशार आहेत सर्वजण. 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला. बरोबर. बघा प्रश्न काय केलाय? इथंच ऍडजस्ट करते. तुम्ही लिहा 150 चा शेकडा 60 काढून 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? येईल का आता सोडवायला तुम्हाला? येईल का? दोन्ही पद्धत सांगते. फास्ट कॅल्क्युलेशन पण सांगते आणि डीप मध्ये पण सांगते. लिहिलं 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? मूळ संख्या आता इथे किती आहे? मूळ संख्या किती आहे? 150 आहे. याचं काय करायचं? 150 चा शेकडा 60. पहिलं सेंटेन्स आहे का? पहिली सुरुवात आहे का? हा 150 चा काय काढायचं? शेकडा 60 काढायचंय. चला तर मग 150 चा म्हणजे गुणाकार. शेकडा 60 म्हणजे काय? 60 भागिले 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. 15 गुणिले 6 करा. 15 सख किती? 90. बरं 6 पंचे 30 7 गेले 30 6 की 6 6 3 9. बरं पुन्हा सांगितले येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढा. येणारी संख्या होती 90. 90 चा काय काढला? शेकडा 60 काढला. 90 गुणिले शेकडा 60 म्हणजे 60 छेद 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. 9 सख किती झाले? 54. तर मूळ संख्या कितीने कमी झाली? तर हा वजाबाकी करताना मूळ संख्येतूनच वजा करायचा आणि 90 ला विचारात घ्यायचं नाही. कारण 90 चा पुन्हा शेकडा 60 काढला की नाही नाहीतर या दोघांची बेरीज करून पुन्हा त्यातून वजा करा. उत्तर बरोबर येणार नाही. चला मग मूळ संख्या होती 150. त्यातून वजा करावे लागले 54. किती राहिले बघा? 10 तून 4 गेले 6 राहिले. परत हातचा गेलाय किती? 15 गेले. 15 तून 6 गेले 9 राहिलेले तिसरे म्हणजे 96 ने कमी झाली. कितीने कमी झाली मूळ संख्या? 96 ने कमी झालेली लक्षात आली. येते का? समजलं का प्रकार? आता फास्ट कॅल्क्युलेशन सांगू. मगाशी केलं तसं बघा 150 चा 150 चे
60%, 0.0000, 50 आले. बरं, आलेल्या 90चे पुन्हा 60, 90चे 60%, 0.0000, 9 आले. मग 150 वजा 54 करा, 150 वजा 54 करा, लगेच पर्याय असतात समोर. झालं उत्तर 96. सोपं आहे, हे सगळं लिहित बसायची पण गरज नाहीये, आहे ना सोपं. चला आता एक शेवटचं गणित, आता तुम्ही सोडवायचं. तुमचं तुम्ही सोडवायचं आणि परत उत्तर कन्फर्म माझ्याबरोबर करायचं. चला घ्या पुढचा प्रश्न. तो मी सांगते. 400चा शेकडा 30 काढून लिहा. 400चा शेकडा 30 काढून, तुमचं तुम्ही काढायचं. 400चा शेकडा 30 काढून पुन्हा लिहा. 400चा शेकडा 30 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 30 काढला. 400चा शेकडा 30 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 30 काढला तर मूळ संख्या कितीने कमी किंवा जास्त होईल. दोन्ही पण येतात, जास्त पण होऊ शकते, कमी पण होऊ शकते. तर मूळ संख्या कितीने कमी किंवा जास्त होईल. पुढचा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. उशीर लागू द्या, काही हरकत नाहीये. एखाद्या दिवशी 15च्या ठिकाणी 5 एक्झाम्पल होऊ द्या, पण समजलं पाहिजे. चला काढताय का उत्तर? काढलं पण असेल इथेच, कारण की फास्ट कॅल्क्युलेशन परत डीप मध्ये लिहित बसा. मी उत्तर काढते, तुमचं आलं का करेक्ट बघा. मूळ संख्या 400. बऱ्याच जणांनी आता मी सांगितल्या पद्धतीने इथल्या इथं केलं असेल ना. 400चा शेकडा 30 काढा. 400चा म्हणजे गुणिले शेकडा 30 म्हणजे 30/100. अरे वा, शून्याला शून्य गेले, होय ना. सोपं गणित आहे. 4 × 12 आणि 1 0, 120 निघाला. येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 30 काढा. येणारी संख्या 120. 120चा काय काढला? शेकडा 30 काढला. 120 गुणिले 30/100. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेले, संपलं. 12 त्रिक किती झाले? 36 आले. 120चा पुन्हा शेकडा 30 काढला, 36 आले. तर मूळ संख्या कितीने कमी झाली असं विचारले. चला हे 10 आहे. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. खालचे गेले, 10 मधून 4 गेले, 6 राहिले. परत एकाचा आणि 3, म्हणजे मूळ संख्या 364 झाली. म्हणजे मूळ संख्या ही 364 ने कमी झाली. 36 झाली ना, म्हणून 364 ने कमी झाली. पूर्वी दिलेली 400 होती, आता उत्तरात 36 आले, म्हणजे 364 ने ती कमी झालेली दिसून आली. समजला का प्रकार? फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं होतं का? बघा की तेच तर महत्वाचं आहे ना आपल्याला. 2 शून्य गेले, 4 × 12 120 आले. लगेच इकडे यायचं. 120चा परत 30, 12 त्रिक 36 आले. 36 आणि 400ची वजाबाकी करायची, वेळही वाचेल. मग पुढे सरळ व्यासारख्या उदाहरणांना लागणारा जो वेळ आहे तो आपल्याकडे शिल्लक राहील. चला ओके, समजला का हा प्रकार? चला मग आज पुढच्या प्रकाराकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पण प्रकार कसा सोपा आहे, पण समजून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला कितवा प्रकार चाललाय बघा. एका प्रश्न सांगते, व्यवस्थित समजून घ्यायचं. उशीर लागू द्या, एकच गणित होऊ द्या, हरकत नाहीये, पण आलं पाहिजे. थोडे मोठे मोठे प्रकार चालू झाले आहे बघा. आता एका कंपनीतील, लिहा प्रश्न माझ्या बरोबर. वही पेन घेऊन बसायचं, टाइमपास साठी नाहीये. एका कंपनीतील कामगारांचा पगार सुरुवातीस, एका कंपनीतील कामगारांचा पगार, लिहा प्रश्न माझ्या बरोबर. सुरुवातीस 20% वाढला. सुरुवातीस 20% वाढला. पुन्हा काही दिवसांनी 25% वाढ झाली. पुन्हा काही दिवसांनी, माझ्या बरोबर लिहित आहे ना प्रश्न.
पुन्हा काही दिवसांनी 25% वाढला, 25% वाढला, तर मूळ पगारात शेकडा किती वाढ झाली? तर मूळ पगारात शेकडा किती वाढ झाली? असा प्रश्न विचारले. पहिला पर्याय घ्या 20%, दुसरा पर्याय घ्या 35%, तिसरा पर्याय घेऊन घ्या 45% आणि 50%. तुम्ही जर का इतर प्रकाशनांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करत असाल तर शेकडेवारी आवर्जून बघा. आपण जो प्रकार शिकतोय त्या प्रकाराची त्या पुस्तकातील उदाहरणे सुटत आहेत का बघायचं, आणि ते बघत असताना 100% आपण घेतलेलेच प्रकार येतील. असेच प्रकार आहेत, पण क्रमाने येतील असं काही नाही. आपण जे सोपे प्रकार आहेत सोप्यापासून कठीणाकडे चाललो ते लक्षात येत असेल. पहिल्या दिवशीची उदाहरणे कसली होती? 1200चा 3% काढा. किती सोपं होतं. आता बघा प्रकार मोठे चालेल ना. हो, हरकत नाहीये, सोपं करून शिकूया. काही प्रकाशनांच्या पुस्तकांमध्ये अशी उदाहरण आहेत, त्याला खूप सारे सूत्र आहेत. बऱ्याचदा काय होतं, प्रश्न आला एका कंपनीतील कामगारांचा सुरुवातीचा पगार 20% वाढला, पुन्हा काही दिवसांनी 25% वाढला, तर मूळ पगारात किती वाढ झाली? बऱ्याचदा असं येईल की कामगारांचा पगार 20% कमी झाला, पुन्हा काही दिवसांनी अजून 25 कमी झाला, तर शेकडा वाढ किंवा घट किती झाली सांगा. घट शब्द, घट म्हणजे कमी. हा एक प्रकार झाला. दोन झाले का? असं पण येऊ शकतं, एका कंपनीतील कामगारांचा सुरुवातीचा पगार 20% वाढला, पुन्हा काही दिवसांनी 25% कमी झाला. इथं वाढ येईल, इथं कमी येईल, तर शेकडा किती वाढ किंवा घट झाली. किंवा असं पण येईल, एका कंपनीतील कामगारांचा पगार 20% कमी झाला आणि इथं 25% वाढला, तर मूळ पगारामध्ये किती शेकडा वाढ किंवा घट झाली. म्हणजे 4 प्रकार आहेत याच्यात. ध्यानात आलं का? 4 प्रकारात पहिल्यांदा पगारात झालेली वाढ, पुन्हा पण पगार वाढलेलाच सांगते. दुसरा प्रकार म्हणजे इथं पहिल्यांदा सुरुवातीला कमी झाला असेल, पुन्हा पण पगार कमी झाला असा पण प्रकार आहे. त्यानंतर पहिल्यांदा पगार 20% वाढला, पुन्हा 25% कमी झाला असा प्रकार येऊ शकतोय. पहिल्यांदा पगार 20% कमी झाला, पुन्हा 25 वाढ झाला, असे 4 प्रकार आहेत. वाढ वाढ पुन्हा कमी कमी वाढ कमी कमी वाढ असं पद्धतीने 4 प्रकार आहेत. कन्फ्यूज होऊ नका, मी सगळ्या प्रकाराची तयारी करून तुमच्याकडून घेणार आहे आणि शक्यतो सगळ्याला एकच क्रायटेरिया वापरता यावं अशी पद्धत मी आज तुम्हाला शिकवणार आहे. इतर प्रकाशनांच्या पुस्तकात बघा अशी काहीतरी सूत्र असतील, x y 100 वगैरे वगैरे, परत एकदा -x वजा y, परत -x अधिक y, x वजा y आणि ही बाजू आहे, अशी काय सूत्र आहेत. पण आपल्या ते ध्यानात राहणार नाही. पुढे जाऊन रेल्वेच्या उदाहरणाला सूत्रांशिवाय पर्याय बऱ्यापैकी नसतो, तिथं आपल्याला सूत्र पाठ करावे लागतात. त्यामुळे इथं सूत्रांचा वापर करायचा नाही, 4ही प्रकाराला एकच पद्धत वापरायची. पण त्यासाठी नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता बघा कसं समजून घ्यायचं, मी एका मिनिटात समजावून सांगते, शांतपणाने समजून घ्या. एका कंपनीतील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढला. बरं ठीक आहे, 20ने वाढला, पुन्हा काही दिवसांनी 25% वाढला. बरं, तर मूळ पगारात शेकडा किती वाढ झाली? या अगोदरचं गणित घेतलं की नाही, मूळ संख्येचा शेकडा 60 काढून परत 60 करा, तेव्हा मूळ संख्या माहित होती. इथे माहिती आहे का मूळ पगार? नाही माहित. सोपी आयडिया सांगते, पहिल्यांदा डिटेल्स देते, शॉर्टकट कसं काढायचं ते पण सांगते. बघा मूळ पगार त्यांचा माहिती आहे का? नाही. शक्यतो मूळ पगार 100 रुपये म्हणायचा. का बरं 100 रुपये म्हणायचा? कारण टक्केवारी काढतो ना, शेकडेवारी. 100 वरती किती टक्के हे काढायला सोपं जातं ना. 100चे 20% काढा, आपोआप 20 येणार आहे, बरोबर आहे का? बरं 100चे 20% काढा, 20चे 100, कॅल्क्युलेशन सोपं जाते. 20च ना, 100 वरती 20 म्हणून 100 घ्यायचा मूळ पगार. समजा मूळ पगार किती आहे? 100 रुपये मानला आपण. काय सांगितलंय? एका कंपनीतील कामगारांचा पगार 20%ने वाढला. 100चे किती वाढले? 20%ने वाढ झाली, बरोबर. 20% वाढलाय पहिल्यांदा, 20% वाढ म्हणजे 100 होता, आता किती झाला असेल?
120 झाला असेल, कळते का? 100 होता 20% वाढला, म्हणजे 100 अधिक 20 म्हणजे आता किती पगार झालाय? 120 रुपये झाला. समजलं का? पुन्हा एकदा, पहिला पगार होता किती माहितीये का? नाही माहित, म्हणून आपण मूळ पगार किंवा सुरुवातीचा पगार 100 रुपये मानूया. एकही सूत्र न वापरता चारही प्रकारांसाठी एकच पद्धत, त्यासाठी हे शिकून घ्या. पहिल्या गणितात अवघड वाटेल, सरावाने येईल. मूळ पगार 100 रुपये 20% वाढली, 100 अधिक 20 किती झाली? 120 झाली. पुन्हा काही दिवसांनी 25% वाढली. आता 100 अधिक 25 125 करून चालणार नाही. आता पगार किती आहे? 120 आहे, 100 नाहीये. मग त्याचे किती टक्के वाढले? पुन्हा 25 वाढले. पुन्हा 25% वाढ. समजावून देण्यासाठी लिहून देते. पुन्हा 25% पगार काय झाले? वाढ झाली. पगार किती होता? 120 गुणिले याचे काय करायचे? 25% म्हणजे 25/100. समजते का? पुन्हा 25% वाढ. 120 पगार होता, 25% काढायचे याचे. सोपं आहे कॅल्क्युलेशन. 25 एके 25, 25 चोक 100. आता 4 ने 120 करून जाते की 4 एके 4, 4 त्रिकोण 12 आणि 0. पुन्हा किती झाला पगार? किती वाढला? 30 रुपयांनी वाढला. लक्षात येते का? लक्षात येते का? तर मूळ पगारात किती वाढ झाली असं विचारले. पुन्हा एकदा इतकाच भाग पुन्हा एकदा छान समजते. मूळ पगार किती आहे? 100 रुपये. असे मी तुम्हाला 10 ते 15 उदाहरणं सोडून घेणार आहे, त्यामुळे नका टेन्शन घेऊ, येईल तुम्हाला. मूळ पगार माहित नव्हता, 100 रुपये घेतला, त्याच्यात 20% वाढ झाली. गणितात सांगितलं होतं ना 20% वाढ म्हणून 100 अधिक 20. अधिक 20च काम केलं. 20% काढता येत नव्हते का 100चे? 100चे 20% काढा बरं, किती येते? 100ला 100 गेले 20च येते ना. मग 100चे 20% 20 म्हणजे वाढ झालेली 120 होणार. म्हणून पहिल्यांदा 20% वाढ येतात. 100 अधिक 20 किती झाले? 120 रुपये झाले. पुन्हा 25% वाढ झाली. मग 120 इथला लिहून घ्यायचा, त्याचे 25% काढायचे. किती रुपये वाढले? 30 रुपये. एकूण पगार किती वाढला? पहिल्यांदा होता 100, परत झाला 120. ना पहिल्यांदा 120 रुपये वाढले, परत अजून 30 रुपये वाढले. आता किती पगार झालाय? 150 रुपये पगार झालाय. समजलं का? 150 रुपये पगार झालाय. या दोन्हींची बेरीज करायची. 150 रुपये पगार झाला. मग मूळ पगारापेक्षा किती नाही वाढला? मूळ पगार 100 होता, 150 झाला. किती टक्के वाढला? 50% वाढला. ओके, व्हेरी गुड. मग मूळ पगारात झालेली वाढ वाक्य लिहित बसायचं नसतं, तुम्हाला समजण्यासाठी सांगते. मूळ पगारात झालेली वाढ. तुमच्या लक्षात आलं असेल. पण आता मूळ पगारात झालेली वाढ. मूळ पगार होता 100, आता झालाय पगार 150, म्हणजे किती वाढ झाली? 50%. आता हे टक्के का घेतलं? तर मानतानाच मूळ पगार 100 मानलाय ना, म्हणून 50%. पर्याय क्रमांक 4. आलं का? आलं का? लिहून घेताय का? लिहून घ्या. मी अजून एकदा समजावून सांगते तुम्हाला. मग अशाच प्रकारचं सेम अजून एक सोपं गणित बघूया. अगदी सोपं आहे, सूत्र वापरायचं नाही. काही जणांचा वेगवेगळ्या प्रकाशांचा आधीच अभ्यास झालेला असेल तर त्यांना सूत्र वापरायचं नाही असेल, त्यांना ते सोपं जात असेल तर शुअर वापरा, नो प्रॉब्लेम. कारण काहीही करा पण उत्तर ॲक्युरेट काढा. होते का लिहून? झालं. एकदा समजावून सांगू. ज्यांना सूत्राने येते त्यांनी सूत्राने करा, पण का हरकत नाही. पण 4 सूत्र तोंडपाठ ठेवावी लागतात. कधी कुठलं सूत्र वापरावं हे लक्षात आलं पाहिजे. ते XY X काहीतरी आहे सूत्र, त्यानुसार बघा. परत एकदा सांगते. एका कंपनीतील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% ने वाढला, पुन्हा काही दिवसांनी 25% ने वाढला, तर मूळ पगारात शेकडा किती वाढ झाली? बघा आता पर्याय तर 4 दिले होते. मूळ पगार माहिती आहे का? अजिबात माहित नाही. 100 रुपये घेतला आपण, पुन्हा त्याच्यात 20% वाढ झाली, म्हणून पहिल्या वाक्यात होतं ना 20 ने वाढला, म्हणून 100 अधिक 20 किती केला? 120 रुपये. पुन्हा 25% वाढला, पुन्हा आलेल्या उत्तराचा 25% काढायचा. पहिल्यांदा 120 झाला, 120 चे 25% काढले मी, किती आले? 30 रुपये आले. मग 120 अधिक 30 वाढलेला पगार आहे. हा वाढलेला पगाराचा शब्द लिहिला तर चालेल, बेरीज का केली कळेल ना तुम्हाला. वाढलेला पगार आता पुरता वय देऊन काय पुरतं, कॅल्क्युलेशन करताना इतकं नाही करायचं.
वाढलेला पगार 120 अधिक 30 किती आला 150 रुपये. 150 मूळ पगार 100 आहे 150 आली म्हणजे वाढली कितीने हा 50 ने वाढली आहे 50% वाढ झाली. समजलं का हे समजलंय का उदाहरण बघा. घेऊ का अजून एखादं. हा चला अजून उदाहरण घेऊया याच्यासारखा. शॉर्टकट कसं सोडवायचं सांगू दे का एकदा. बघा शॉर्टकट सोडवताना मूळ पगार आता असं आलं की दबदबा वाढ झाली. मूळ पगार 100 पहिल्यांदा 20 वाढला 100चा 120 झाला. समजते ना बघा. हा मूळ पगार किती टक्के वाढलाय 20 वाढलाय. मग ही वाढ किती झाली 100 वरती 20 रुपये वाढले म्हणजे किती झाला 120. परत 25 वाढला 120 चा 25% कॅल्क्युलेशन 25 चौक 100 4 त्रिकोण 12 0 किती वाढला 30 वाढला. 120 आणि 30 वाढ किती झाली 150. मूळ किती होता 100 मग 150 झाले कितीने जास्त झालं 50 रुपयाने. सोपं आहे का. 2 स्टेप मध्ये झालं. पुन्हा एकदा सांगते. मूळ 100 20% वाढला म्हणजे 120 झाला. किती पण टक्के वाढलेले देऊ द्या पहिल्यांदा द्या. आता 15% वाढले म्हटलं की 100 चे 115 झाले असं म्हणायचं. 35% वाढले म्हटलं की 100 चे 135 वाढले असं म्हणायचं. कमी झालं म्हटलं तरी पण असंच 100 होते 20% कमी झाला म्हटलं की वजाबाकी करून 80 लिहायचं. समजतोय का. हा आता बघा मूळ पगार होता 100 20 ने वाढल्यामुळे 120 लिहिला. 120 चे पुन्हा किती टक्के काढायचे 25 तिथल्या तिथेच काढायचे. 120 चे 25% 30 आले आणि एकूण वाढ इथं काढायला येते बघा. या दोन्हींना बेरीज करा. ही एकूण वाढ झाली किती झाली 150 झाली. मग 150 आणि 100 ची वजाबाकी करा किती राहिले 50 राहिले. संपलं. 2 स्टेप मध्ये उत्तर संपलं. पण वही लिहून घेताना सगळ्या स्टेप पहिल्यांदा करायच्या आणि त्यानंतर पुन्हा शॉर्टकट पण खाली लिहून घ्या कुठलं जमते ते सोडून. चला हाच प्रश्न ठेवूया. शब्द फक्त बदलून नवीन घेते. बघा अजून काय काय उत्तर करता येईल. समजा बरं ठीक आहे नवीनच प्रश्न प्रकारापासूनच नवीन घेऊ. एका खोलीचे भाडे लिहा माझ्याबरोबर मी सांगते. टेन्शन नाही घ्यायचं. आजच्या लेक्चर मध्ये नाही समजलं तरी उद्या पण मी रिपीट हेच प्रकार घेणार आहे बरं का. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. हा एक गणित घेऊया अजून उद्या पण अजून हेच रिपीट. हा एका खोलीचे भाडे हीच उदाहरणे येतात. हे बघा खोलीचे भाडेचे येते कंपनीचा पगार येते किंवा रेल्वेच्या तिकिटाचा दर असा एक प्रश्न येतो. वाक्य सुद्धा वेगळी येत नाही तो तीच येतात. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. एका खोलीचे भाडे पहिल्या वर्षी 10% ने वाढवले. पहिल्या वर्षी 10% ने वाढवले. लिहा माझ्याबरोबर प्रश्न लिहा. एका खोलीचे भाडे पहिल्या वर्षी 10% ने वाढवले. हा पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% ने वाढवले. परत एकदा 10% वाढल्या. शेकडा 10 ने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली. तर मूळ भाड्यामध्ये शेकडा कितीने वाढ झाली. प्रश्न पण असेच प्रकार राहतात बरं का. वाक्य हीच येतात. आपण घेतलेल्या बाहेरचे एक सुद्धा वाक्य येणार नाही शुअरली. शेकडा कितीने वाढ झाली. जुन्या क्वेश्चन पेपर सोडवत असाल तर त्याच्यामध्ये अवश्य शेकडेवारीचं गणित आवर्जून बघायचं. सगळे गणित क्रमाने बघत जायचं. शेकडेवारी आली संख्यांचे प्रकार आले अपूर्णांक आले पटापट तिन्ही टॉपिकची उदाहरणे सुटतात का बघायचं. नक्की येतात. बघा आता पर्याय देत नाही आपण डायरेक्ट सोडूया. एका खोलीचे भाडे पहिल्या वर्षी 10% ने वाढले. पुन्हा किती झाले अजून 10% वाढले. तर मूळ भाड्यात किती बदल झाला. पहिल्यांदा खोलीचे मूळ भाडे सगळे लिहित नाही. खोलीचे मूळ भाडे किती रुपये मानायचे 100 रुपयेच कंपल्सरी मानायचे. आता तुम्हाला याचं महत्व कळणार नाही. आता वाटेल अवघड आहे कॅल्क्युलेशन सूत्र सोपी आहेत पण 4 प्रकार झाले की ती सूत्र डोक्यात राहत नाही. म्हणून घ्या. मूळ भाडे खोलीचे 100 रुपये
पहिल्या वर्षी किती वाढले? पहिल्या वर्षी किती वाढले? 10% वाढले, बरोबर का? शेकडा 10 वाढले. 100 होते, 100ला 10, शेकडा 10 म्हणजे काय? तर 100चे 10%. पण आता हे सारखं काढत बसायचं नाही. मी तुम्हाला मगाशीच आयडिया सांगितली, 100चे 10 म्हणजे 10च येणार ना. म्हणून पहिल्या वर्षी सुरुवातीचं मूळ भाडं 100 होतं, 10% वाढलं म्हणजे किती झालं? 110 रुपये झाले. हे कळलंय ना आता? पहिला तर प्रकार कळलाय. परत या 110चे पुन्हा अजून 10% वाढले. वाढले का? दुसऱ्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय झाले? तर पहिल्या वर्षीपेक्षा अजून 10% वाढले. परत 110 झाले, याचे अजून 10% काढा. 0 ला 0, 0 ला 0, 11 एके 11. परत दुसऱ्या वर्षी अजून 11 रुपये वाढले. मग एकूण किती वाढले हो? एकूण वाढ बघा पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीची मिळून. पहिल्या वर्षी 10 रुपये वाढले, पुढच्या वर्षी 11 रुपये वाढवले. 110 केलेले पहिल्या वर्षी, परत 11 रुपये वाढवले म्हणजे 121 रुपये केले, बरोबर आहे का? 121 केले का? 110 आणि 11ची बेरीज केली आपण, 121 आली. तर प्रश्न केलाय मूळ भाड्यात किती वाढ झाली? मूळ भाडे 100 होते, आता 121 झाले. किती वाढ झाली असावी मग? 121 वजा 100, मूळ भाड्यामध्ये शेकडा 21 म्हणजे 21% वाढ झालेली आहे. आपल्याला काही 100 रुपये भाडे कुठं असते का? असले विचार डोक्यात आणायचे नाही. गणित सोडवायचे, अंदाजे घेतलेली किंमत आहे ती. समजलं का हे गणित? मूळ भाडं 100, पहिल्या वर्षी 10 वाढलं म्हणजे 110 झालं, 110चे पुन्हा 10% वाढले म्हणजे 11 रुपये झाले. मग एकूण वाढ किती झाली? 110 अधिक 11 21 रुपये वाढले. पहिल्या वर्षी 10 रुपये वाढले, दुसऱ्या वर्षी 11 रुपये वाढले, 121 झाले म्हणजे 21% वाढले. आता हे शॉर्टकट कसं सोडवायचं इकडे दाखवते बघा. मूळ भाडे माहित नाही, मूळ भाडे 100, पहिल्या वर्षी किती वाढले? शेकडा 10 वाढले म्हणून 110 ही वाढ झाली पहिल्या वर्षी. झाली का वाढ? पहिल्या वर्षी 100चे किती झाले? 110 झाले. परत दुसऱ्या वर्षी 10ने वाढले. मग बघा 110 होते, 10% वाढले, त्याचे 10% काढा. 0 ला 0 गेले, 0 ला 0 गेले, किती राहिले? 11 राहिले. दोन्ही मिळून एकूण वाढ किती झाली? 110 अधिक 11 121 झाली. मूळ किती होतं? 100 होतं, झाले किती? 121 झाले म्हणजे 21 ने वाढले. शॉर्टकट 2 स्टेप मध्ये उत्तर संपलं. दोन्ही पद्धत लिहून घेत चला म्हणजे पुन्हा सराव आणि ते शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला येतात का बघा. ओके, अशा प्रकारे होमवर्क देऊया आणि अशा प्रकारे मी पुन्हा इथंच थांबणार आहे. समजलाय का प्रकार? नसला समजला तरी राहू द्या, उद्या मी अजून अशीच उदाहरणे घेते. मी तुम्हाला सांगितले 4 वेगळे प्रकार आहेत, 4 साठी 10-15 उदाहरणे आपण घेऊया. कोणाला काही शंका असतील, संख्यांचे प्रकारचे प्रश्न देताना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करू शकता. प्रत्येक वेळी फोन कॉलला रिप्लाय दिला जाईल असं नाही, खूप सारे लेक्चर दिवसभरामध्ये असतात. त्यामुळे होमवर्क घ्या. पहिलं उदाहरण घ्या होमवर्कसाठी. ए ला बी पेक्षा ए ला बी पेक्षा 35% कमी पगार मिळतो. होमवर्क आहे, पाठीमागचाच आहे. तर बी ला ए पेक्षा किती टक्के पगार जास्त मिळत असेल? बी ला ए पेक्षा किती टक्के पगार जास्त मिळतो? प्रकार खूप होत चालेल. मी आधीच सांगितले प्रत्येक प्रकारचे एक गणित बाजूला लिहून टाका. IMP नोट्स म्हणायचं आणि पाठीमागे लिहायचे. आता आज जे प्रकार झाले प्रत्येक प्रकारचं एक एक उदाहरण लिहून घ्या. दुसरं गणित घ्या सोडवायला. 500चा प्रश्न नीट लिहून घ्या. उद्या मी प्रश्न लिहित नाही, डायरेक्ट उत्तर सांगते. आजच्या सारखं वेळ वाचेल. 500चा शेकडा 25 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 25 काढला
25च काढावं असं काही नाही हा. शेकडा 20 काढताय काय, घ्या मग 20, काय केला, वेगळ्या संख्या आल्या तरी चालतील. पुन्हा शेकडा 20 काढला तर मूळ संख्येत किती वाढ किंवा घट होईल. मूळ संख्या वाढेल किंवा कमी होईल, दोन्ही पद्धत. मूळ संख्येत वाढवलेलीच आहे, शक्यतो वाढच होत असते, वाढ किंवा घट होईल. बस का दोन उदाहरण. हा तिसरा प्रकार जो आज शिकलोय तो अजून तुमचा परफेक्ट डोक्यात बसलेला नसेल कदाचित, त्याची अजून जास्त उदाहरणे घेऊ द्या, मग त्याच्यावरचा होमवर्क देऊया. अशाच पद्धतीने संख्यांच्या प्रकाराप्रमाणे शेकडेवारीची पण गणित देणार आहे. आधी अपूर्णांकांची देते, त्यानंतर शेकडेवारी. बाकी इंग्रजी अक्षरमालाचं लिहिण्याचं काम सुरू आहे, ते पण लवकरच तुम्हाला प्रश्न द्यायला मिळतील. चला मग समजते का नाही हे पण नक्कीच सांगत चला. कसं वाटतंय शिकवलेलं, सगळ्यांना समजतंय का, अभ्यास कसा सुरू आहे हे पण सांगत चला. अगदी उत्साहाने अभ्यास करा. बाकी टार्गेट तर आपलं ठरलेलंच आहे, आउट ऑफ टार्गेट आहे, अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही. तुम्हाला अभ्यासाला माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.